श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, आज आपण कर्जमुक्ती लवकर होण्यासाठी कोणता उपाय करायचा तर ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येकाच्या मागे काही ना काही व्याप असतो, कर्जपाणी असते, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. मग ते प्रॉब्लेममधून वाट काढण्यासाठी आपल्याला कर्जमुक्ती लवकर होण्यासाठी प्रत्येकजण हा धडपड करत असतो. तर त्यासाठी कोणते सोप्यातले सोपे उपाय आहेत की ते केल्याने आपली कर्जमुक्ती लवकर होईल ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शुक्रवारी 21 पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कपड्यात बांधून त्याची पोटली तयार करा. तांदूळ पिवळे करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर केला तरी चालतो. ही पोटली तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. देवी लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा सदैव राहील आणि कधीच तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. पूजेत तुटलेल्या तांदळांचा वापर करू नका. बघा, आपल्या घरी वास्तुशांती असते, सत्यनारायण पूजा असते किंवा कोणते ना कोणते चांगले कार्य आपल्या घरात घडत असते. त्यावेळेस तुटलेल्या तांदळांचा वापर कटाक्षाने टाळा. अख्खे तांदूळ तुम्ही पूजेमध्ये वापरा. स्कंदपुराण असे सांगते की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महाराजांची पूजा आपल्याला मोठ्यातली मोठ्या कर्जातून मुक्ती प्रदान करते. अगदी कितीही मोठे कर्ज असू द्या तरी या उपायामुळे आपले कर्ज हे लवकरात लवकर फिटले जाते. हा उपाय आपण सोमवारच्या दिवशी करता येतो. सलग येणारे 3 सोमवार ज्या लोकांच्या माथी कर्ज आहे त्यांनी हा उपाय करावा, ज्यामुळे त्यांची कर्जातून लवकर मुक्तता होईल. तांब्याभर जल आपण घ्यावे व त्यामध्ये थोडेसे तांदूळ थोडा वेळ भिजू घालावेत. त्यानंतर त्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकावी. या सर्व वस्तू आपण या तांब्याच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे पाणी जे आहे ते तुम्हाला वडाच्या बुंध्याशी खोडाला हे जल तुम्हाला अर्पण करायचे आहे. हे जल अर्पण करताना आपण बटकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे आणि हे जे जल आहे ते अर्पण करून झाल्यानंतर त्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. महिलांनी ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप करावा. त्याचे तुम्हाला लवकरच परिणाम चांगले दिसून येतील. तसेच गणपतीला दुर्वा अर्पण करण्यासोबतच लाडूचा नैवेद्य देखील दाखवला जातो. लाडू त्यांना खूप प्रिय आहे. लाडू अर्पण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि धनप्राप्तीसाठी जे तुमच्या मार्गात येणारे अडथळे आहेत ते दूर करतात. तसेच गणेशाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर मंदिरामध्ये जाऊन दर बुधवारी 5, 7 किंवा 11 परिक्रमा करा. हे 11 बुधवार सतत करा. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल दिसू लागतील. बुधवारचे स्वरूप जे आहे ते परिवर्तनशील आणि सौम्य मानले जाते. चल म्हणजे जंगम, जे स्थिर नाही. कन्या आणि मिथुन ही बुधाची राशी आहे, तथापि या दोन्ही राशी चरा राशीच्या अंतर्गत येत नाहीत. बुधवार आणि शुक्रवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्रात कोणतेही काम करू नका. कटाक्षाने टाळा. बुधवारी श्री गणेशाची नियमित पूजा करावी. मनोभावे केलेल्या पूजा श्री गणेश प्रसन्न होतात आणि मनोभावे आपल्याला आशीर्वाद देतात. या दिवशी त्यांना दुर्वा अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते. व्यवसायात आणि नोकरीमध्ये थांबलेली कामे जे असतील तर ती दर बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणपती दर्शन घ्यावे, तर त्याच्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. तसेच बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही कुरबुरी होत असतात, भांडणे होत असतात, सतत आजारपण होत असते. या सर्वामुळे जर माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल तर घरातील ही पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आपण करू शकतो. कोणता तो उपाय? त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि तांदूळ. आपल्याला घराच्या आसपास अशा वाईट शक्ती असतात ज्या आपल्याला दिसतही नसतात, त्या दृश्य असतात. या शक्तीचा जो प्रभाव आहे तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर कळत नकळत होत असतो.
बघा, काही जणांना हा प्रभाव जाणवतो, तर काहींना काही वेळा असे होते की हातात आलेला पैसा असाच जातो निघून. तर अशा दृश्य शक्तींना आपल्याला खुश ठेवावे लागते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे? वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत. त्याची एक मार्ग म्हणजे आपल्या आजच्या लेखामध्ये आपण सांगणार आहोत. या दृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोचवतात, तशाच त्या शक्ती आपल्याला खुश देखील ठेवू शकतात. तर या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आपण दही आणि भाताचा उपयोग असा करायचा आहे ते सांगणार आहे. दही आणि भात घ्या आणि ते दही आणि भात आपण घराबाहेर ठेवणार आहोत. ह्यासाठी दिवसातील तुम्ही कोणत्याही वेळी हा दही भात ठेवला तरी चालेल. असं काही नाही की याच टायमिंगमध्ये तुम्ही ठेवला पाहिजे. तुम्ही त्यासाठी कोणतीही वेळ निवडू शकता. तर मैत्रिणींनो, हा छोटासा प्रभावी उपाय आहे. तर हे आपण उपाय छोटे छोटे करून आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतो. तर आज मी तुम्हाला कर्जमुक्ती लवकर होण्यासाठी कोणते उपाय करायचे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले. तर तुमच्या नातेवाईकांमध्ये ज्यांच्यावरती डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे, जे सतत टेन्शनमध्ये आहे, ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.